मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराला घरघर लागलेली आहे। गेल्या 20 वर्षात लाखभर पात्र गिरणी कामगारांपैकी अवघ्या 17,000 जणांनाच आपली हक्काची घरं मिळाली आहे। उर्वरित कामगारांना कधी घर मिळणार याचं ठोस उत्तर सरकारकडे सुद्धा नाहीये। मुंबईतील घरांचं स्वप्न कधी पूर्ण होणार असा सवाल आता गिरणी कामगार उपस्थित करतात। पाहुयात गिरणी कामगारांची व्यथा। गिरणी कामगारांचं शहर अशी एकेकाळी मुंबईची ओळख होती। कधी काळी मुंबईची शान आणि ओळख असलेल्या गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना हक्काच्या घरासाठी वणवण करावी लागते। गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळावं असं सरकारचं धोरण आहे, पण पात्र असलेल्या 98,000 गिरणी कामगारांपैकी अवघ्या 17,000च कामगारांना आणि वारसांना हक्काची घरं देण्यात आली आहे। सरकारने आता जो मुंबईमध्ये जे काय जागा आहे, मिलची जागा आहे, NTC असेल किंवा प्रायव्हेट असेल, तर ती सरकारने काय अजून ताब्यात घेतली नाही आहे। जे सरकार मिल सर्व बंद पडले आहेत, पण त्या बंद पडल्या असताना पण सरकार काय ताब्यात घ्यायला तयार नाहीत। आणि मुंबईच्या बाहेर जी जागा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये 11 हेक्टर 76 पॉईंट, तर तिथे पण अजून सरकारने काय घर म्हणजे जे काय काढलेले आहे GR ते फक्त कागदावरती आहे आणि त्याची काय अंमलबजावणी अजून काय कुठे घर बांधण्याचं काही काम चालू नाही आहे कुठे। गिरणी कामगारांसाठीचा ठाणे आणि कल्याणचा गृहप्रकल्प थंड बस्त्यात पडलाय। पनवेलच्या पळसपेमध्ये 1,221 घरं बांधून तयार आहे, तर भिवंडीमध्ये 1,477 घरं बांधली आहे। ही घरं लॉटरीच्या प्रतीक्षेत आहे। माझगावमध्ये न्यू हिंद मिलमध्ये 6 गिरण्यांची एकत्रित जमीन गिरणी कामगारांना मिळणार आहे, पण त्यातही तांत्रिक अडचणी आहे। पनवेलला पळसपे नाका आणि भिवंडी इथे जवळपास 2521 घरं त्या ठिकाणी तयार झालेली आहेत। त्या घराची लॉटरी काढायची, सोडत काढायची आहे, पण ती नादुरुस्त झाली, त्यामुळे ती काढू शकत नाही। आणि ह्या काळा चौकी आणि याच्यामध्ये जी जागा मिळाली नाही तिकडे सुद्धा अजून 8 ते 9,000 घरं मिळू शकतात। म्हणजे सरकारची जर इच्छा असेल तर या घडीला ह्या गणपतीच्या अगोदर 50,000 घराचा आराखडा ते गिरणी कामगारांच्यासाठी करू शकतात। हक्काचं घर मिळवण्यात वेळ लागत असल्यानं गिरणी कामगारांचा संयम सुटत चाललाय। सरकारला नक्की घरं द्यायची आहेत का असा संतप्त सवाल गिरणी कामगार उपस्थित करतात। आज आपली मुंबई ही गिरणी कामगारांनी वाचवलेली आहे। हुतात्मा चौक हे गिरणी कामगारांचे आहेत, पण आज गिरणी कामगार म्हणून राहिलाच नाही। कारण हे सरकार आहे ना, ते फक्त खोटं बोलतं आणि रेटून बोला म्हणून सांगतं, पण प्रत्यक्षात काही देत नाही। इलेक्शन आल्यानंतर खोटी आश्वासनं देतात। आज घरं तयार झालेली आहेत ते बी देत नाही आणि खोटी आश्वासनं आमच्या नेते मंडळ देतात। आतापर्यंत फक्त 15,000 ते 18,000 घरं मिळाली आहेत। अजून 1.5 लाख गिरणी कामगार तसंच बाकी आहे। म्हणून आम्हाला या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्हाला एक मोठं आंदोलन करण्याची गरज आहे। आणि म्हणून आम्ही प्रत्येक विभागामध्ये जाऊन, प्रत्येक विभागात जाऊन मीटिंग घेऊन सर्व गिरणी कामगारांना एकत्र आणून एक मोठा आम्ही लढा देणार आहे। गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळायला हवं, सरकारचीही तीच भूमिका आहे। पण गिरणी कामगारांना घरं देण्याचं धोरण राबवताना सरकारी काम आणि 4 महिने थांब अशी अवस्था आहे। गिरणी कामगारांचं हक्काच्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।